प्रसाद देवाजवळ नुसतं गुळवणी पेटवत गुळाचं. गाईज बघू शकता इकडे चुली होती नाही का, पाणी तापायला ठेवलंय. आता ह्या पाण्याने आंघोळ वगैरे करायचे. हो बाबा बेकार उडाला अंगाव. हो बाबा आणि जर वरती जाऊन जर दर्शन घ्यायचं असेल ना तर 500 रुपये पावती भरावं लागते. प्रति व्यक्ती 500 रुपये दर्शन आहे. वरती वाटाणे कशी झालं टाकले आज मस्त. वाटत नाकात घालायचं माझ्या वाटाने. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. सकाळ सकाळी सर्वांना ब्लॉग बघायचा होता. जस्ट उठलंय, सकाळचे वाजले 7 आत्ता. आणि सकाळ सकाळ गावाकडची सकाळ कशी असते हे तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट. मानव लागेल तुम्हाला. कमून लवकर उठले वावळा लागेल. आज मी लवकर उठलो तर नाना म्हणते काहीतरी ओळा लागेल माझ्यावर. तो लवकर उठली. हे बघा इकडं नाही का करावं लागत उठून. गाईज बघू शकता इकडे चुली होती नाही का, पाणी तापायला ठेवलंय. आता ह्या पाण्याने आंघोळ वगैरे करायचे. इकडे आजी भांडे वगैरे घासू राहिले. पाणी सुटलंय सकाळ सकाळचं तर नाना पाणी भरू राहिले. तर घराच्या पाठीमागे पाणी दिलं. पाणी आलंय सकाळ सकाळचं. मला उठूपर्यंत त्यांनी काय काय केलं मी तुम्हाला दाखवते. बघा किंवा अंग्याला त्याला नाही कसं इकडे पाणी वगैरे देऊन घेतलं हे. आता नंतर प्यायला वगैरे भरू राहिलेत पाणी. आणि तुम्ही मला सांगितलं होतं ना की ती पुदिना नाही का पाण्यामध्ये वगैरे लावली ठेवली ना नंतर येते. तर बघू शकता ही पुदिना फुटली. मी ती कांडे वगैरे नव्हते लावले त्याविषयी, ते फुटले. आता मला सकाळ सकाळी एक मस्त मोमेंट भेटली आहे आणि ती तुमच्यामुळे भेटली. कारण मी एवढं लवकर उठतच नाही, कारण रात्री एडिटिंग वगैरे करतो ना 2-3 वाजता झोपायला, म्हणून मी नाही का 8च्या नंतरच उठतो सकाळी. तर बघू शकतो तर आज नाही का आपल्या सकाळ सकाळी लई भारी मोमेंट दिसून राहिली येतो. तर काहीच बघू शकता हे बघा सूर्य त्याने एकदम सकाळ सकाळी मंदिराच्या इथून निघून आला आहे. काहीच आता ब्रश वगैरे करून घेतो, आंघोळ करतो आणि लगेच आपल्या कामाला चालू करतो. फायनल झाली आंघोळ वगैरे. आता तुम्हाला आजी आणि आजोबा दाखवतो बघ काय करतात. हे बघू शकतात मला आंघोळ वगैरे करत काय करतात. चहा नुसतं गुळवणी पेटवत गुळाचं. गुळाचा ब्लॅक टी बरं का. नाना पण हे बघा, नाना नाही का कप बशीमध्ये नाही येत प्यायचा चहा, ह्या ताटामध्ये पितात ते. आज खूप दिवसातून मी चहा पिऊ राहिले, म्हणजे जवळपास नाही का तुम्ही मला कधी बघितलं असेल तेव्हापासून आत्तापर्यंत डायरेक्ट नाही तर चहाच नाही घेत मी. तर काहीच बघू शकतात आता आपली आजी नाही का काय बनवून राहिली आहे, वाटाण्याची भाजी बनवून राहिली. आता मिरच्या टाकीते, तळून घेते. उडून राहिले मिरच्या. उडून राहिलं त्या मिरच्या अंगवताना. हे बघा काय काय घेतलंय ते. ओ बाबा लय बेकार उडाला अंगाव. बघा ती मिरची किती लांब उडून गेली, लय इकडे उडाली. होय लय मोठ्याला बार होते. आज पहिल्यांदा नाही का आपल्या घरामध्ये नानांनी आज नाही का वाटाणे शिजायला वगैरे टाकले तर, म्हणजे आत्तापर्यंत कधीच नव्हतं. आज नानांनी वाटाणे वगैरे शिजायला. कशाचे वाटाणे कशाचे भाकर वाटाणे कसं शिजायला टाकले आज मस्त. कशाला वाटाणे नाकात घालायचे माझ्या वाटाणे. काय भाकर आणि त्याचे मला 3 वेळेस म्हणले वाटाणे शिजायला टाक. मला आज टाकायचंच होतं की टाकेल. नाना नाही का कशाला हात नव्हते लावत आत्तापर्यंत. नाही लवकर भाकर नाही. आता 12 वाजले तरी भाकर नाही. काय माणसं येते काय झालं. नाना नाही का आत्तापर्यंत नाही का कोणतीच भाजी वगैरे म्हणजे चुलीपाशी कधी गेलेलं नाही, काहीच बनवलं नाही. पण आज स्वतः नाही का मामाचा मुलगा होता, मी होतो, आम्ही दोघं म्हणतो आज काही करायचं नाही, आज नानालाच करायला होतं. नानाने बरोबर हळद मीठ वगैरे टाकून वाटाणे पहिले असतं शिजवून ठेवले. आणि आता चालले आता काय होते भाकर दुपारा होईन ना आत्ता. आता मग गाईज बघू शकता नानाने वाटाणे शिजवून ठेवलेत नाश्त्याला सकाळी खायला. भारी झाले. सकाळी सकाळी नाही का नाना आणि बाई नाही का काय करतात, हरभरे मटकी असे तळून खातात बरं का. म्हणजे चहा पण घेतात आणि हे पण खातात. त्याच्यावर एवढं शरीर त्यांचं भारी येतं. तुम्ही सगळ्यापासून आपल्या घरामधला सगळा प्रवास तर बघितलाच आहे, पण खरी मज्जा आत्ता चालू होते. आपल्या भारताच्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ बसलेले एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर संपूर्ण महाराष्ट्राला प्रचितच आहे. शनी मंदिरात गावाच्या नावाने शनीला जोडलेलं आहे. तर मी आज तुम्हाला तिथं घेऊन चाललो आहे आणि कसं जायचं आहे काय मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर माझ्यासोबत 4 मित्र आहे, आम्ही बाईकवरती चाललो आहे. इथं का आमच्याकडे 4 व्हीलर कोणाकडेच नाही आहे.
त्यामुळे आम्ही बाईकवरती चाललो आहे आणि कसं प्रवास वगैरे होतो आहे ते तुम्हाला दाखवतोच आहे आणि वाटेमध्ये काही दिसलं ते पण दाखवतो. गेल्यानंतर शनींची माहिती वगैरे सांगून देवाचं एकदम मस्तपैकी तर जमलंच तर दर्शन वगैरे देतो, नाही तर बाहेरून फुटेज वगैरे देऊन तुम्हाला नक्की म्हणजे नक्की दर्शन देतो. तर चला आता टाईम न घालता लगेच निघूया. घाटशिरस नंतर जे पहिलं गाव लागतं ते म्हणजे देवराई. देवराईमध्ये आल्यानंतर लागतो नगर पातळी हायवे. आता पेट्रोल टाकतो तर पुढं माहीत नाही कसं पेट्रोल पंप आहे काय, पेट्रोल टाकून घेऊ. तर दोन्ही पण गाड्यामध्ये पेट्रोल टाकतो आम्ही. गावापासून जवळची आणि तिसगाव नंतर दुसरी नगर पातळी रोडवरती ही करंजी गाव म्हणजे जवळची बाजारपेठ आहे आम्हाला दुसरी. इथं पण भरपूर सगळ्या गोष्टी भेटतात, म्हणजे तिसगाव एवढं नाही भेटत, कमी प्रमाणात पण भेटतात इथं जवळपास. करंजीपासून पुढे आल्यानंतर आदर्श गाव लोशर लागतं. इथं नाही का काळ भैरवनाथ जागृत देवस्थान आहे. भैरवनाथांचं भरपूर मोठं मंदिर आहे इथं. तर तुम्ही बघू शकता मेन प्रवेशद्वार आहे इथून आतमध्ये जातात. लोसरच्या पुढं लागतं ते म्हणजे चिचुंडी गाव आहे. शिराळ्याची चिचुंडी पण म्हणते तिथं. बाजार वगैरे असतो इथं आणि एक छोटी बाजारपेठ आहे. चिचुंडीपासून पुढं फक्त एक 10-20 मीटरवरती आल्यानंतर इकडं लागतं कोलार. इकडं कोलूबाईची डोंगरावरती मंदिर आहे कोलूबाईचं आणि ती नवसाला पावते. कारण माझे मित्र वगैरे येतं कोलारचे, तर ते सांगत असतं का देवीचं नाही का जागृत देवस्थान आहे ते, जे नवस वगैरे करतात ना ते पूर्ण होतं तिथं. काही चिचुंडीपासून पुढं आल्यानंतर लागतो पांढरेचा पूल. म्हणजे पूल वगैरे काही नाही आहे, इथं नाव आहे पांढरेचा पूल असं. तर हा जो रोड दिसतोय तुम्हाला आयल्यानगर छत्रपती संभाजीनगर हायवे आहे. तर इथून आपल्याला पुढं जायचं आहे, पुढं घोडेगाव लागेल आणि तिथून पुढं लोणी वगैरे आणि लोणीपासून समोर आपलं शनी शिंगणापूर. तर तुम्हाला तसं चाललोच आहे तर दाखवतो आहे. पण गाडीवरती भरपूर ऊन लागलं तर म्हटलं काय ते थंड वगैरे घ्यावं. तर माऊली म्हणला थांबा आपण रस घेऊ. तर आज माऊलीकडून पार्टी आहे रसाची, घ्या ना. कसं आहे बघ बरं पिऊ. चांगलं आहे. गाईज पांढरीच्या पुलानंतर जे लागतं शेवटचं गाव म्हणजे घोडेगाव आणि याच्यानंतर लागेल डायरेक्ट आता आपल्याला शिंगणापूर आपलं. हो वा वा अवघड आहे रे. गाईज फायनल बघू शकतायत आपण शनेश्वरपाशी आलो आहे. तर हे बघा देवाची मेन कमान. तर आपण इथून खालून जाणार आहे. तर गाईज बघू शकता तिथं पार्किंग वगैरे 4 व्हीलर पार्किंग वगैरे करू शकतात. तिथून मेन डॉर आहे, तिथून आल्यानंतर हे सगळे पूर्ण पार्किंग वगैरे आणि इकडं स्वच्छतागृह वगैरे सगळं फ्रीमध्ये. पार्किंगच्या तिथूनच मेन डॉर आहे इथं. तर गाईज बघू शकतात अशा प्रकारे इथून मेन गेट आहे आणि इथूनच एंट्री बरं का, म्हणजे गेट नंबर 1 आहे. इथं स्कॅनिंग मशीन वगैरे आहे, याच्यातून जावं लागतात. माऊलीने तेल आणि ते घेतलं आहे, उडीद तेल दोघांनी पण घेतलं. जाता जाता कोण पाणी वगैरे घ्यायचं असं ना, तर हे बघा इथं फ्रीमध्ये पाणी वगैरे पण आहे, पिण्याचं पाणी. इथून वरतून रोड गेलेला आहे आणि रोडच्या खालून असं भुयारी मार्ग आहे, त्याच्यानंतर मंदिर लागतं पुढे. हे बघा शनिदेवांचं दर्शन डायरेक्ट फ्रंटलाच आहे, डायरेक्ट फुल मोठी स्क्रीन आहे आणि इथून दर्शन पण होतं डायरेक्ट. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि जाण्याच्या पहिले इथं पाय वगैरे स्वच्छ धुवायला. हे बघा पाणी वगैरे चालू येतं, पाणी चालू आहे. जर बाहेरून कोणी येतं तर तेल वगैरे घ्यायचं विसरलं असेल ना, तर इथं आतमध्ये तेल वगैरे पण भेटते. बघू शकता इथं तेल वगैरे भेटते आणि देणगी कक्ष आहे. मंदिराच्या मेन प्रवेशद्वारावरतीच बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा आहे. हे परत 2 नंबरचं गेट. इथे मंदिरात नारळ वगैरे फोडलं नाही जात, त्याच्यामुळे नारळ वगैरे इथे ठेवून देतात, डायरेक्ट अर्पण करावं लागतं इथं नारळ. बघू असे हे ठेवले ट्रे वगैरे, याच्यात नारळ ठेवतात. काहीच आमचं नशीब एवढं भारी आहे, इथं एवढी गर्दी असते पण आज एक आहे की म्हणजे नशिबाने आज गर्दी पण नाही. इथं हे पूर्ण नाही का पॅक असतं नाही तर गर्दीने आज पूर्णपणे खाली आहे. बघू शकता तुम्ही गाईज इथं तेल वगैरे वाहता. गाईज जर फ्रीमध्ये दर्शन घ्यायचं असेल ना तर असं खाली उभं राहून दर्शन घ्यावं लागतं आणि जर वरती जाऊन जर दर्शन घ्यायचं असेल ना तर 500 रुपये पावती फाडावं लागते. प्रति व्यक्ती 500 रुपये दर्शन आहे वरती जाऊन.
फ्रीमध्ये दर्शन फक्त खालूनच भेटतं इथे. तेल वगैरे जर अर्पण करायचं असेल ना तर इथं लाईन आहे आणि तिथं जाळी वगैरे बसवली आहे. तिथं तेल वगैरे टाकलं ना तर शनीजींच्या वरती तिथून पडतं. डायरेक्ट तेल वगैरे जर टाकायचं असेल वरती जायचं 500 रुपये द्यायचे, त्याच्यानंतर वरती जायला भेटतं. तर काही दर्शन एकदम निवांत आलं आहे आणि एकदम भारी वाटतं आहे इथे. तर आता बाहेर जाण्याचा मार्ग हा आहे एक्झिट मार्ग. इथं देणगी कक्ष वगैरे जर देणगी वगैरे करायचं असेल तर इथं तुम्ही करू शकताय. शनी शिंगणापूरचा नाही का बर्फीचा प्रसाद ना एवढा भारी आहे ना, कारण इथं प्रसाद खाण्यासाठी लोक म्हणजे लाईनला लागतात आणि एवढी जबरदस्त बर्फी ना तशी बर्फी कुठं भेटणार पण नाही. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे आणि खरंच भरपूर लोक ते प्रसाद घेऊन जातात आणि ती बर्फी लय प्रसिद्ध आहे बरं का. काहीच बघू शकता इथं बर्फीसाठी टोकन घ्यायचं आहे. 20 रुपयाला एक बर्फी भेटते. ती एवढी भारी अशी पूर्ण नारळाची असते बरं का. 5 द्या आम्हाला. काही टोकन घेतलं आहे बघू. आता हे टोकन नाही का काउंटर नंबर 1ला दाखायचं आणि तिथून बर्फी घ्यायचं. म्हणजे जिथं जे काउंटर दिलं ना तिथूनच भेटते, अदरवाईज दुसऱ्या काउंटरला भेटत नाही. बघू शकता किती गर्दी बरं का बर्फीसाठी. नंबरला लागले. आपलं काउंटर इकडे आहे 1 नंबर, तर इथून घेऊ. सगळे एकत्रच आहे का? गाईज बघू शकतात एवढे घेतले आता. पिशवी नाही तर मंदिरातून जाता जाता एका मंदिराचं लास्ट दर्शन होतं ते म्हणजे नवग्रह मंदिर. बघू शकता हे लास्ट दर्शन होतं, त्याच्यानंतर इथून एक्झिट होतं येतं बाहेर. गाईज बघू शकतात किती भव्य नवग्रह मंदिर आहे पूर्ण मंदिरावर का. हां गुरु, त्यानंतर लागतो बुध, शुक्र, चंद्र, मंगळ, राहू आणि शेवटचं आहे ते आपलं शनी. पहिला शनिवार होता, वाटलं होतं की एवढं लवकर दर्शन नाही होणार, पण नशिबाने दुपारी गर्दी नव्हती आणि पटकन दर्शन झालं आमचं. आणि हे म्हणजे माऊलीमुळे झालं, ते सुट्टी संपली आहे, त्याला जायचं आहे आता, त्याच्यामध्ये म्हटलं चला शनिवार जाऊन येऊ, तर दर्शन पण झालं त्याच्यामुळे. असा काही प्लॅन नव्हता यायचं, योग्य निघलो तर निघलो सगळं. इथं एक फोटोसाठी पॉईंटसुद्धा आहे, तर तुम्हाला दाखवतो. जर जाता आता फोटो वगैरे काढा वाटले ना तर तुम्ही इथं फोटो काढू शकतायत. पाहू शकतात आय लव्ह शनी शिंगणापूर इथं लिहिलं आहे आणि याच्यात पूर्ण पाणी होतं, पण पाणी संपलेलं वाटतं. पाठीमागच्या टाईमला आलो होतो ना त्यावेळेस इथं पूर्णपणे पाणी होतं. मी त्यावेळेस शूट नाही केलं, आपलं ब्लॉगिंग वगैरे चालू नव्हती त्यावेळेस. तर बघू शकतायत इथं पाणी वगैरे होतं आणि एकदम भारी आहे इथं बसायला वगैरे, एकदम मस्त आहे. आता जास्त ऊन पडलं आहे, हे गरम झालं आहे त्याच्यामुळे इथं कोणी फोटो नाही काढत. नाही तर संध्याकाळ टायमाला नाही का इथं पूर्ण गर्दी असते फोटो काढायला. बघू शकता ना इकडे किती भारी राजवाड्यासारखं दिसतंय. डायरेक्ट एकदम भव्य असं मंदिर आहे. जवळपास तिथून मंदिराची सुरुवात होते आणि डायरेक्ट तिकडं तो भगवा झेंडा दिसतो ना तुम्हाला, त्याच्या पलीकडं मंदिर आहे डायरेक्ट तिकडंपर्यंत. तर हे बघा प्रसाद देवाजवळ चप्पल काढी का? मग हे बघा चप्पल काढी ना नानी. करता द्या ना शिंगणापूरचा. आज काय होतं वारकरी जत्रा होती का? शनिवार आज शनिवार होता, पण रात्री गाडी आली ती रातची गेली आमची इथून. हो लय गर्दी होती आज. आज म्हणजे आज काही नाही होतं काय काय माहिती. थोडीफार होती, जास्त नाही. नाही शनिवारचं होतं का ते काहीतरी जत्रा राहते ना, ते झाली बी कवर राहते का काय माहिती आज एवढे नव्हते तसे. शिंगणापूरला रथ आमुष्याच्या दिवशी आमच्या दिवशी. आमुष्याला असं. तर गाईच आज डायरेक्ट चेहरा सुकून गेलाय. 140 किलोमीटर अंतर झालंय, घरी आलोय. तरी पण आपली आजी खरंच दिवसभर काम करते, पण ती थकत नाही खरंच. नाही थकत नाना. मग किती काम केलं बहिणी आज? काय काय केलं सांगा. काम केलं म्हातारीनं, काय काय केलं सांगा बरं. तो फार काम केलं. गाईच बघू शकते बघा चपात्या करून राहिली आजी आपली. आज सारून बिरून घेतलंय. कुठून शेण आणलंय? आणायचं कुठून तरी कापडे कपडे सरपण वगैरे आणून टाकलं, सगळं सारून घेतलंय. नाना काही काम नाही करीत. नाही मी काय काम करेन. खायचं करते तेवढं. माझ्याकडं सरपंच काम आहे ना माझ्याकडे नेमून. खायचं. जसं वर्ष झालं हेडे तसं सरपंच. काहीच मला शनी शिंगणापूर पैसे नाही का तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती गेल्यावरती, की एक काळ होता की शनी शिंगणापूरमधल्या पूर्ण जे गाव आहे ना त्या गावात एकाही घराला नाही का दरवाजा नव्हता. पण आज मी बघितलं की काही घराला जे जुने घर आहेत ना त्यांना नाहीत अजून दरवाजे, पण जे नवीन घरं बांधलेत ना त्या घरांना दरवाजा वगैरे आहे. म्हणजे मला तरी असं कुठंतरी वाटतंय की एक काळ होता
त्यावेळेस शिक्षण कमी होतं, थोडे अडाणी लोक होते, पण देवावरती श्रद्धा होती. आता शिक्षण झालं आहे भरपूर, पण देवावरती श्रद्धा एवढं ठेवत नाही. तर कारण जर मग ते जर म्हणायला पाहिजे तर मग पहिले लोक चुकीचे नव्हते. आणि त्यावेळेस काय व्हायचं, चोऱ्या वगैरे होत नव्हत्या, देवावरती श्रद्धा होती. आणि असं वाटायचं चोरी वगैरे जर केली तर देवाकडून काही ना काहीतरी सजा भेटन. पण आता कोणी भेट नाही, डायरेक्ट चोऱ्या बिऱ्या पण होत्यात, सगळ्या गोष्टी पण होत्यात. असं बघायला भेटलं मला तिथं की काळानुसार बदलू राहिलेत लोक. घराला दरवाजे आले, सगळं आलं आहे. गाईज, आजचा ब्लॉग कसा होता नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तरी असं वाटतं की आता भरपूर दमलो आहे आणि आपला ब्लॉग वगैरे एडिट करून घेतो, म्हणजे कसं लवकर तुम्हाला अपलोड करून द्यायला मला टेन्शन नाही. तर भेटू द्या लवकरच. आणि जाता जाता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, म्हणजे सकाळचा दाखवला, संध्याकाळचा दाखवतो, तेवढंच मन एकदम प्रसन्न होईल. आणि परत उद्या लवकरच भेटू. तर गाईज बघू शकताय, तर नवीन कोणी असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.